तर काय म्हणता भावांनो, तर कसा वाटला तुमच्या भावाचा असा रावण लुक? तर दाढी वगैरे आणि केस वगैरे कसे वाटले तुम्हाला? एकदम ओके मध्ये ना? मग काय घरच्याचे थोडेसे शिव्या वगैरे खाल्ल्या आणि निघालो बा बाहेर, येऊन पोहोचलो डायरेक्ट शुभम मोच्या दुकानात. आणि शुभम दादाला जसं आपला लुक दाखवला त्यांना म्हटलं आपल्याला थोडंसं म्हटलं यातलं लुकचं चेंज करायचं आहे म्हटलं. तर ते म्हणे दादा म्हणे अगदीचा फोटो वगैरे असेल तर दाखव म्हणे. मग त्यांना फोटो वगैरे दाखवला आणि त्यांनी बसलो बा खुर्चीवर बसल्यावर इथं केसाचं मापच घ्यायला लागले सर्वात आधी. केसांचं माप वगैरे घेणं झाल्यावर दादानी कटाई चालू केली आपल्या केसायची आणि केसायची कटाई वगैरे झाली आणि त्यानंतर झाली शेविंग चालू दाढीची आणि दाढीची शेविंग वगैरे करून एक नंबर सेट झाली मस्तपैकी. इकून तिकून दादानं कोपरे गिपरे बरोबर मारले. आपल्याला म्हटलं शिवाजी महाराज सारखा लुक आला पाहिजे म्हटलं. एक नंबर फायनल लुक पावर मित्रांनो कसा वाटला तो. आणि कॉमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आपला रावण लुक होता चांगला की हा लुक आहे तर चांगला. तिथून आलो मग सरळ घरीच आणि घरी येऊन पाहतो तर काय घरचे चेहरे तर पाहणं जोगतो होते. मा मम्मी तर एकदम विचारातच पडली की आता तरी चांगला दिसून राहिला म्हणे. आणि जिजू आणि ताई तर असं विचारूच नका बा काय हसत होते तुम्ही. बहीण तर उलायच खुश झाली माहिती. आणि भावानं कॉमेंट मध्ये नक्की सांगा बरं का की फायनल लुक कोणता चांगला वाटला तुम्हाला, रावण लुक की असा हा साधा लुक. मग काय सर्वजण आले एका जागेवर बसले, इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू झाल्या, फेकपाक चालू झाल्या थोड्याशा. कारण तितक्याच आठवला ना मग की आता पेट्रोल पंपवर जायचं आहे. मग आणि पेट्रोल पंपवर आलं बा पेट्रोल घेऊन घेतलं. तर आजसाठी इतकंच. भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर टाटा आणि बाय.